हॅलो गाईज, आज तर मला बरं नव्हतं म्हणून मी हाफ डे घेतला, कारण की मला डायरेक्ट कॅपॅसिटीच नव्हती थांबायची पण आणि काम करायची पण. म्हणून मग आणि ताप इतका चढून गेला होता ना बापरे, म्हणजे की आणि ऊन खूप होतं बाहेर येताना. तसं तर मी गाडीने जाते पण येताना तर गाडी ऊन खूप लागलं. मग मी गोळ्या घेतल्या पटकन आणि मला किटकॅट खायची होती म्हणून मी किटकॅट खाल्ली. जुनी किटकॅट आहे, खूप दिवसाची किटकॅट आहे, तनुकी मागं लागून गेली होती की बाई तू मला पण दे. तसं तर तिला मी दिलेलं नाही आहे पण ठीक आहे. आणि तनुकीला थोडंसं लाडीगोडी केली, तिच्यासोबत थोडी मस्ती केली, कारण की करायला काहीच नव्हतं आणि मला पण बरं नव्हतं म्हणून म्हटलं थोडंसं टाईमपास करू तनुकीसोबत. आणि धुरंधर 2 बघायचा होता ना आम्हाला, तर आम्ही पिका शोमधनं स्क्रीन शेअर केली होती टी व्हीला आणि मग आम्ही फक्त पप्पा आणि मस्त चिल करून आम्ही दोघीजणी बघत होतो. पण पप्पाला कॉल आला म्हणून पप्पा बाहेर चालले गेले. पण ठीक आहे, मी बघितला पण अर्धा अर्धा बघितला आम्ही दोघांनी मिळून. पण तनुकीसोबत परत वापस पाहिला. मग ताईला थोडी हेल्प केली किचनमध्ये. मग तिला थोडंसं कापून बिपून दिलं, ते थोडं ब्लरच होऊन गेलं होतं, कॅमेरा थोडा पुसला आणि मग परत व्हिडिओ काढला. पप्पा बघा काय. पप्पा मी रस पिऊ शकते का? कसं आता कसं आता नाही, सर्दी खूप झालेली आहे, रसने त्रास होईल. काहीच मला पप्पा रस 2 दिवस कंट्रोल करायला काय फरक पडतो तुला? थापव. काय म्हटले? 2 दिवस कंट्रोल करायचं खाण्यापिणं, असं नाही ना. गोळ्या घ्यायच्या, आराम करायचा, म्हणे रस प्यायचा म्हणे. रस भारी लागतो काही, हा ठीक तुम्हालाही आहे माहिती. ना. मी बिना बर्फ गोड जेवढं खाशील ना तेवढा कप तयार होतो जास्त. बिना बर्फाचा पिते ना. नाही, 2 दिवस थांब ना, मग रस प्यायचा. 2 दिवसाचे डायरेक्ट 4 दिवस होऊन जातात, एक बी रस प्यायला भेटत नाही मला. नाही म्हणा, एवढं काय टेन्शन नाही. रसवाला काय पळून चाललं काय गावाला? हा तुम्हाला सांगून जाणार ना, माझे पप्पा फुल धुरंधर 2 पाहत आहे, ते पण थिएटर प्रिंट पाहतोय आम्ही, कारण की आम्ही तिथं फोन मध्ये फिका शो लावलाय. मला एवढा टाइम नाही की 4 घंटे थिएटर मध्ये जायचं पाहायचं. हा टाइम नाही तेवढा. तर थोडाफार बघून घ्यायचं. थोडाफार बाई 4 तास बसले, केव्हाचे बसले पप्पा? 10:30 आले. 9:30. 1 घंटा. तनुकीला जेवण द्यायचंय, तनुकीला वॉकला न्यायचंय, जेवण करायचंय, लई काम आहे गाईज. आजसाठी एवढंच. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.